Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःचे आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना प्रवास म्हटला तर अडचणी येणं स्वाभाविक आहे. जसं दुःख, अडचणी, संकटे, प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात येतात. जर एखादं दुःख आपल्या आयुष्यात आलं तर ते आपली परीक्षा घ्यायला येत असतं, आपल्याला सक्षम बनवायला येत असतं. त्याचप्रमाणे आपला जीवनाचा हा प्रवास सुखकर आणि दुःखाची चव चाखल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही असंही म्हटलं जातं. म्हणून मित्रांनो, जर आपल्या आयुष्यात दुःख येत असेल तर तो नियतीचा एक संकेत समजा. तो असा की अडचणी ह्या प्रत्येकाला असतात, मग त्या कोणत्याही स्वरूपात असू शकतात. व्यावसायिक असेल किंवा फॅमिली परिवार असेल, त्याच स्वरूपाचा एक विषय मी तुमच्या डोळ्यासमोर आज उजागर करणार आहे, मांडणार आहे. जर तुम्हाला मनाच्या कोपऱ्यात हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान अशी कमेंट्स करा. बघूया मित्रांनो, आयुष्य आपल्याला खूप काही शिकवत असतं आणि त्यातून माणूस घडत असतो. मित्रांनो, नात्यांना जिंकण्यासाठी किंवा नात्यांमध्ये जिंकायचं असेल तर अहंकाराला बाजूला ठेवावं लागतं. जिथे अहंकार असेल तिथे नात्याचा अंत निश्चित होतो, हे सर्वांना माहीत आहे. मी पण सांगितलं. आज आपण बघतो प्रत्येक घरात सासू आणि सुनेचं काही ना काही कारणावरून वाजत असतं आणि घरामध्ये कलेश निर्माण होतो, भांडण होतात आणि आपण या सर्व गोष्टी बघत असतो. घराला स्वर्ग बनवायचं असेल तर मी नव्हे आपण म्हणावं लागतं. आज आपण अशाच नात्याविषयी समजून घेणार आहोत. तो विषय म्हणजे ज्याला जगाने अनेक वेळा वादाचं नाव दिलं, पण खरं पाहिलं तर प्रेम, त्याग आणि समजुतीचं ते नातं आहे. मग ते नातं कोणतं? सासू आणि सून. सासू सून म्हणजे कायमचं भांडण अशी मानसिकता लोकांची झालेली आहे आणि बरेच घरामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं. पण हा नियम नाही की सासूच भांडेल किंवा सूनच भांडेल. मग हा भांडण हा विषय कसा निर्माण होतो? सुरुवातीला सांगितलं, मी नव्हे किंवा मीपणा बाजूला ठेवला तर काही भांडणे स्वतः थांबतील. खरं पाहिलं तर हे नातं दोन स्त्रियांचं आहे किंवा आपण बघत असतो. आता एक भूमिका अशी आहे की आईने मुलाला आयुष्यभर वाढवलं असतं, संगोपन केलं असतं आणि आईची जागा या जगात कोणीही घेऊ शकत नाही, हे पण एक सत्य आहे. दुसरी बाजू, त्याच मुलासोबत नवीन संसार करण्यासाठी किंवा घडवण्यासाठी आलेली एक मुलगी, कोणी असो, जेव्हा एखादी मुलगी लग्न करून येते ती सर्व नाती मागे सोडून येत असते. आपला प्रपंच, आपल्या येणाऱ्या भविष्याचा विचार घेऊन दुसऱ्या घरात पाऊल ठेवत असते. सासू आणि सून या दोघींच्या भावना खऱ्या असतात, पण आजकाल नात्यामध्ये अंतर निर्माण झालेलं आहे, अंतर वाढलेलं आहे. आज अशीच काही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. त्या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळालं, काय अनुभव आले, ते कमेंट्स मध्ये मला सांगत जावा. एक गाव होतं मित्रांनो, त्या गावात एक छान कुटुंब होतं. आई, बाबा, मुलगा, हे त्रिकूट कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये एकदा मुलाचं लग्न होतं. सून नव्याने घरात येते, नवी नवरी असते घरात येते, जी मुलाची आई असते आणि नवीन नवरी, या दोघांचे जे स्वभाव असतात ते सुरुवातीला एकदम जुळतात. मेन म्हणजे त्यांची मनं जुळतात. सासूला वाटतं की माझी मुलगीच आहे आणि सुनेला वाटतं माझी आईच आहे आणि ते दोघं, स्वभाव महत्वाचा असतो माणसाचा आणि ते स्वभाव मिळतात. त्याने होतं असं की एक चांगली सुरुवात झालेली असते नात्यांमध्ये.
मुलगी जी लग्न करून आली असते ती शिकलेली असते, हुशार असते आणि तिचे काही स्वप्न असतात. प्रत्येक मुलगी लग्न झाले की 1000 स्वप्न आपल्या मनात घेऊन येत असते. आपल्या भविष्याचे विचार करून एक चांगली विचारधारा मनात घेऊन येत असते. आता जी मुलाची आई आहे तिने आयुष्यभर कष्ट करून ते घर उभं केलं असतं. आता आईचं कर्तव्य म्हटलं तर खूप महान आहे, पण थोडक्यात सांगतो. आता आईचे विचार वेगळे असतील आणि त्या मुलीचे विचार वेगळे असतात, पण सुरुवातीला ऍडजस्टमेंट हा जो शब्द आहे कुठेतरी फिट होतो. तसंच या घरामध्ये होतं. सुरुवातीला सासू मुलीचा दर्जा देते सुनेला आणि सून आईचा दर्जा देत असते. स्वभाव मिळालेला असतो, पण कालांतराने छोट्या छोट्या कारणावरून मतभेद व्हायला सुरुवात होते. ते कारणे कोणती असतील तर जसं रेग्युलर कारण असतात की चहा कसा करायचा, घर कसं स्वच्छ ठेवायचं, सण कसा साजरा करायचा, प्रत्येक गोष्ट वादाचं कारण बनत गेली. आणि हे प्रत्येक घरातली गोष्ट आहे मित्रांनो, की सासू आणि सुनेचं याच गोष्टीवरून खटकतं, भांडण होतं आणि काही भांडण टोकाला सुद्धा जातात. कारणे छोटे असतात, पण त्या भांडणाचं जे स्वरूप असतं ते वेगळं होतं. म्हणून आजचा विषय खास आहे मित्रांनो. एक दिवस काय झालं, त्या घराचं जे वातावरण आहे ते इतकं बिघडलं की दोघी म्हणजे सासू आणि सून एकमेकांशी त्यांनी बोलणंही बंद केलं. आता घरात बोलणारी माणसे असेल किंवा असतील आणि त्यांनी अचानकच बोलायचं बंद केलं तर ते मानसिकता आपण समजू शकतो की घर खायला उठतं. एखादी व्यक्ती दररोज सातत्याने बोलते, आपली आई असेल, बहीण असेल, आणि ती व्यक्ती जर बोलायचं बंद झाली तर आपल्याला करमत नाही. तसंच या नात्यांमध्ये झालं असतं. घरात अत्यंत भीषण शांतता पसरली गेली असते. म्हणजे जे मनात प्रश्न असतात त्यांचे वादळ निर्माण झाले असतात, सासूच्या पण आणि सुनेच्या पण. मित्रांनो, वेळ काळ कशी येईल ते कोणाला सांगता येत नाही. मी बरेच व्हिडिओमध्ये बोललेलो आहे की काळ आणि वेळ कधी बदलेल सांगता येत नाही. तसंच या गोष्टीमध्ये होतं की अचानक एक दिवस सासू आजारी पडते. माणूस म्हटला तर या गोष्टी आपल्याला लागू होतात. शरीर आहे, जसं मशीनला मेंटेनन्सची गरज असते, शरीराला पण गरज असते. म्हणून सातत्याने काळजी घ्या, आपली पण आणि इतरांची पण, मी असं नेहमी म्हणत असतो. आता माणूस म्हटला, घरातला म्हटला तर शाब्दिक वाद होते, पण शाब्दिक वादामुळे भीषण शांतता पसरली, मन दुखतात एकमेकांचे, जर भांडणं झाली. पण शेवटी रक्ताचं नातं असू द्या किंवा सुनेचं किंवा सासूचं नातं असू द्या, माणूस दुःखाच्या वेळी धावून जातो. त्याच प्रकारे ही सून आहे ती आपल्या सासूसाठी धावून गेली. होतं काय की जी सासू असते ती आजारी पडते, तिला उठता येत नाही. त्यावेळी काय होतं की जी सून असते ती तिची सेवा करते त्या सासूची. ती काय करते, चहा पाणी गोळी औषध काय असेल ते फॉर्मॅलिटीज सर्व सून करते. जेवण बनवलं तर सासूला आधी येते. म्हणजे एक आपुलकी असते, बाबा आजारी आहे, आपल्या आई समान आहे, अशा प्रकारे ती गोष्ट चालू झालेली असते. आणि एक दिवस असा येतो की हे सर्व सुनेने केलं असतं आजारी काळात, दुःखाच्या वेळी त्याची जाणीव त्या सासूला झालेली असते. आणि सासूच्या डोळ्यात अचानकच पाणी येतं आणि ती म्हणते, मी तुला कधी मुलीची जागा दिली होती, पण शाब्दिक भांडणामुळे मी तुझ्यासोबत चुकीचं वागले. आणि तिला रडायला येतं, ती रडते. आता समोरची व्यक्ती आपली सासू आहे हा विचार बाजूला राहतो, पण तिच्या मनामध्ये जे सहानुभूती निर्माण होते सुनेच्या, की माझी आई पण अशीच रडते असणार. म्हणून एक क्लोज बॉन्डिंग त्या दोघांमध्ये होतो. आणि ती नवीन आलेली सून असते, नवरी असते, तिचे शब्द असतात की आई फक्त मला प्रेम हवं होतं. त्या एका संवादाने त्या दोघांमधील जो संवाद बंद झाला होता तो पुन्हा नव्याने उदयास आला. आणि जी सेवा आपली मुलगी आपल्यासाठी करते ती सुनेने करून दाखवली. म्हणून सासूला पण चांगलंच वाटलं,
प्रश्न भांडणाचा नसतोच मित्रांनो. प्रश्न असतो ते भांडण कसं झालं किंवा त्या व्यक्तीला आपण समजून घेतलं की नाही, त्या गोष्टीचा किंवा त्या घटनेचा हा प्रश्न असतो. आता सासूने लक्षात ठेवायला हवं की आजची जी सून आहे ती वेगळ्या वातावरणात वाढलेली आहे. आधुनिक काळातली सून आहे. विचारांनी वेगळी आहेत, कारण पिढ्यानपिढ्या विचार बदलत असतात. सामाजिक दृष्ट्या असू द्या, वैचारिक दृष्ट्या असू द्या, सर्व काही बदलत असतं. आता तिच्या काही वेगळ्या सवयी असतील, विचार वेगळे असतील, याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती चुकीची आहे. आणि सुनेला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या सासूने अनेक वर्ष या घरासाठी कष्ट घेतले आहेत, तिचा जो अनुभव आहे त्या अनुभवाचा आधार केला पाहिजे, तर नातं अधिक मजबूत होईल. घरात पैसा असला, समृद्धी असली, यश असलं किंवा घर मोठं असलं पैशाने, तर ते मोठं होत नाही. घर मोठं होतं प्रेमाने, सहानुभूतीने. कधी कधी एक गोड शब्द, एक हसू किंवा एक छोटासा धन्यवाद अनेक वाद संपवू शकतो. जर एखाद्याने चांगलं काम केलं तर त्याला थँक्यू म्हणायला आज सर्वांनाच अनुभव असेल किंवा ते बघत असतील की काही घरात सासू सून एकमेकींच्या खांद्याला खांदा लावून संसार उभा करतात, सपोर्ट करतात. मागे सोशल मीडियावरती एक छान घटना घडली. ती अशी की एका यात्रेत सासू हरवली. त्या सुनेच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती सून रडायला लागली. जेव्हा लोकांनी विचारलं की ताई काय झालं, त्यावेळी त्या ताईंनी सांगितलं की माझी सासू माझ्या आईपेक्षाच जास्त आहे, ती हरवली आहे. आणि एक चांगली प्रेरणा आपल्या या घटनेतून पण बघायला मिळाली. अशा काही गोष्टी आहेत त्या एकमेकांच्या जो आनंद आहे किंवा यश आहे त्यात आनंदी पण आहेत. सपोर्ट सिस्टीम म्हणून अनेक सासू सुनांना मदत करतात, संकटात एकमेकींसाठी उभ्या राहतात. अशी घरं बाहेरून नव्हे तर आतून श्रीमंत असतात. भांडण जिंकून नातं हरवण्यापेक्षा थोडं माघार घेऊन नातं जपणं जास्त महत्वाचं वाटतं आजकाल. आपण अनेकदा माझं बरोबर हे सिद्ध करण्यात बिझी असतो. मग ती सासू असो सून असो, कुठेतरी विचारांची ताळमेळ बिघडते आणि या गोष्टी भांडणात रूपांतरित होतात. पण सासू असेल सून असेल त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की आपण हे नातं टिकावं, तर अनेक समस्या किंवा प्रॉब्लेम्स आपोआप सुटणार. आज या व्हिडिओच्या मार्फत प्रत्येक सासूने असा विचार करायला पाहिजे की मी माझ्या सुनेला मुलगी म्हणून स्वीकारला आहे का, आणि प्रत्येक सुनेने स्वतःला विचारावं मी माझ्या सासूला आईसारखा आदर दिला आहे का. मित्रांनो, या दोन प्रश्नांची प्रामाणिक उत्तर अनेक घराचं भविष्य बदलू शकतं. जर हे दोन प्रश्न सासू आणि सून यांच्या मनात उद्भवला आला तर अनेक घराचं जे भविष्य आहे आपल्याला भांडण बघायला मिळतं, त्या भांडणाचं रूपांतर होतं ते होणार. लक्षात ठेवा, मुलगा हा आईचाही असतो आणि पतीही असतो. आई जन्म देते, संगोपन करते, म्हणून आईचं पण महत्वाचं स्थान आहे. त्याला दोघींमध्ये अडकवण्यापेक्षा त्याला प्रेमाचं वातावरण देणं महत्वाचं. जिथे आदर असतो, प्रेम असतं, सहानुभूती असते, वात्सल्य असतं, तिथेच प्रेम आणि विश्वास निर्माण होत असतो. घराला स्वर्ग बनवण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. चला, आज आपण एक संकल्प करूया या व्हिडिओच्या माध्यमातून की सासूने सुनेला मुलगी मानायचं आणि सुनेने सासूला आई मानायचं किंवा मान द्यायचा, रिस्पेक्ट द्यायचा. अहंकाराऐवजी संवाद निवडायचा. ज्या दिवशी नात्यामध्ये कोणतंही नातं असू द्या, बहीण भावाचं असू द्या, नवरा बायकोचं असू द्या, मित्र मैत्रिणीचं असू द्या, कोणतंही असू द्या, संवाद साधणं महत्वाचं आहे. ज्या दिवशी नात्यांमध्ये संवाद बंद झाला, अहंकार जागा घेतो आणि नाती तुटतात. त्यापेक्षा संवाद निवडायचा, रागाऐवजी समजूतदारपणा स्वीकारायचा, कारण नातं जिंकणं हेच खरं यश आहे. मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच.
व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ बद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की सांगा. भेटू पुन्हा नवीन विषयासह, नवीन धोरणासह, नवीन एका आगळ्या वेगळ्या व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा आणि पावसाला फील करत आयुष्याचा हा प्रवास करत राहा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.